तू आधी चालायला शिक. मी आहे ना. तू आधी बोलता बोलता एखादी काम सक्सेस करायचं आहे तिथं कर ना. मी आहे ना. तर पाय चालतोय तर पाय वाढणारी दुसरी आहे ती ना. पाय चालता चालता दगड लागली म्हणून ठेस लागणारी स्वतःला लागणार आहे ना. तर इतकं काय ताण घ्यायचा जिंदगीमध्ये. पाय वाढणारी ही आहे ती दुसरी आहे ती. ठेस लागलेलं रोड डोळ्यातलं आपल्याला येणार आहे, नाही त्यांना जाणार आहे. तसं मेहनत करायला लागणार आहे ती स्वतःला लागणार आहे. आणि मेहनत केलेलं फळ ती आपल्याला राहणार आहे, दुसऱ्याला जाणार नाही. पाय काय वाढायचं आहे ती वडणाऱ्याला ओढून द्या. पाय काय वाढायची वडणाऱ्याला ओढून द्या. आज काळ वाईट असेल परंतु येणारा वेळ बदलाला टाईम लागतच नाही की हो. आज किती जरी कुणाचा वाईट काळ असला तरी उद्याचा दिवस सुखाचाच आहे. आणि हे कधीही खरं आहे. मेहनत केलेली वाया गेली असती तर केली नसती कोणी ह्या दुनियेमध्ये सारे. मेहनत केलेली वाया ह्या दुनियेमध्ये केली असती तर गेली नसती वाया. परंतु मेहनत केलेलं फळ ही स्वतःला मिळते म्हणून दुसऱ्याला कधीच मिळत नाही. आणि उभ्या जिंदगीच्या कहाणीच्या फेऱ्यामध्ये गर्व नाही कुठल्या गोष्टीचा. उभ्या जिंदगीच्या फेऱ्यामध्ये गर्व नाही कुठल्या गोष्टीचा. एक दिवस येईल असा परंतु पाय वणणारे सुद्धा टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. उभ्या जिंदगीमध्ये टाळ्या वाजवणारी ही जवळची नाहीत, लांबचीच आहेत. पाय वणणारी आहे ती ना जवळची आहेत परंतु तारीफ करणारे लांबचे आहेत. तसं उभ्या जिंदगीमध्ये स्वतःच्या पायानं चाललेल्या वेदना स्वतःला उपयोग येते त्या, नाही दुसऱ्याला जाते त्या. जिंदगीमध्ये खुशी भरी जिंदगी में सफलता मुश्किल तो कम ज़्यादा होगी ही होगी, लेकिन अपनी ही मोहब्बत घुमाने के बाद ओ मोहब्बत दुसरी बार नाही आएगी. तसं उभ्या जिंदगीमध्ये आपण काय करणार आहे ह्यापाशी मेहनतीनं फोकस करायला शिका. कारण की अहो आपलं वाईट वेळेस डोळं पुसायला ना दुसरी नाहीत, डोळं पुसायला आपणच आहे. आपल्या वाईट वेळेस आपलं कर्ज झालं आहे म्हणून आपण मेहनत केलेलं आपल्यालाच उपयोग येते हो, दुसऱ्याला नाही. पाय ओढणारे आहेत ना ते त्यांना बघवत नाही म्हणून ती पाय ओढते ती. आणि दुसऱ्याची रांगोळ करून स्वतःचं चांगलं करायला बघण्याचं उभे नाही. सगळं स्वतःच्या हातानं सोनं खोऱ्यानं ओढून ओढून घेतलेलं ते सोनं काहीच उपयोगाचं नाही. ते सोनं ना स्वतःच्या हातानं कमवलेलं हे कधीही उपयोग. खोऱ्यानं सोनं ओढून घेतलं असतं कुणी तर करोडपती झाली असती आणि बंगल्यावर बंगला चढवला असता. आणि ती बंगला सुद्धा आपण डोळ्यानं बघितला असता. ह्या जिंदगीमध्ये कुणी किती कष्टानं केलेलं पुरणा आणि फोकाचं पुरून आणि दुसऱ्याची रांगोळ करून असं कुठं होईल का हो? तुम्ही सांगा तुमच्या मनानं. तसं नाही. उभ्या जिंदगीमध्ये करायचं आहे ती स्वतःलाच करावं लागणार आहे, नाही दुसऱ्यानं देऊन स्वतःचं बंगला चालणार आहे. मेहनत केलेली स्वतःनं उपयोग येणार आहे म्हणून मेहनत केलेली दुसऱ्याला जाणार नाही. आणि स्वतःचा बंगला स्वतःच्या हिमतीवरती बांधलेला दुसरं कोणी येऊन माझा हक्क आहे म्हणून धावणार नाही. तसं उभ्या जिंदगीमध्ये पायी वळणारी आहेत ती जवळचीच आहेत परंतु मेहनत केलेली ती म्हणणार नाहीत तो मेहनत केली परंतु हक्क माझा आहे. उभ्या जिंदगीमध्ये माझ्या भावासारख्या दोस्ता आणि एका सेकंदात एक लाईक आणि फॉलोअर्स आणि बेल आयकॉनचं प्रेस करायला विसरू नको. कारण की उभ्या जिंदगीमध्ये काय गर्व कुठल्याच गोष्टीचा नसावा परंतु करताना डोळ्यातून पाणी आलेलं जरी एक तरी कोणतरी पुसायला असावा. कारण की ह्या दुनियामध्ये गर्व गोष्टी फेल झाल्या तर तरी चालेल परंतु वाईट वेळेस साथ देणार कोणतं हवं आहे हो, कोणतं हवं आहे. पाय वळणारी ना लांबचीच आहेत, नाही जवळचीच आहे परंतु एक वेळ येईल परंतु आपण मेहनत करायची सोडू नका. कारण की मेहनत केलेली कधीच वाया जात नाही. आज वाया गेली तर उद्या रंग 100% आणतंय म्हणून कधी हार मान नका. एक ना एक दिवस जिंदगी बदलायची असेल ही स्वतःला बदलावं लागते, नाही दुसरं बदलून स्वतःचा हक्क दावणार आहे आपल्यालाच करावं लागणार आहे. माझ्या भावा, बापाच्या जीवावरती जरी तू आज बसून खाल्लं, बापाच्या जीवावरती आज शेतीमध्ये ऊस जरी त्यानं पिकवलं रात्रीचा दिवस करून आणि पाणी नाही म्हणून जरी तिकडचा करपून गेला तरी ते ऊस त्यानं करून किती करावं. कारण की माय जन्माला जाणार नाहीत. काय करायची स्वतःला मेहनत करून रानात सोन्यासारखं पीक पिकवलेलं स्वतःला पीक येतं आहे. कारण की मायबाप जिंदगीला जाणार नाहीत. ह्यासाठी आपण मेहनत करायला शिक. पाय वळणाऱ्याला काय वाढायची वडू दे, तो हार मान नको. आणि मी पण बघतो स्वतःच्या डोळ्यानं कसं पाय वाढते ती. आणि पाय वळणाऱ्याला जिंदगीमध्ये दुसऱ्याची रांगोळ करून स्वतःची रांगोळ सुधी निकालणं व्हायचं नाही. आणि हे कधीही खरं आहे. धन्यवाद.